हाय हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि संध्याकाळच्या वेळेला भूक लागलेली असेल तर हा नाश्ता झटपट तयार होतो। अगदी सोप्या पद्धतीने कुरकुरीत तांदळाचे वडे तयार केलेले आहेत। वडे तयार करण्यासाठी आपण अर्धी वाटी दही घेतलेले आहे। तर या ठिकाणी आपल्याला 1-2 दिवसाचे शिल्लक राहिलेले दही वापरायचे आहे, जेणेकरून ते थोडंसं आंबट असावं। तर 2 मिनिटे आपण दही फेटून घेतलेले आहे। 3 हिरवे मिरच्या आपण घेतलेल्या आहेत, त्या आपण बारीक चिरून घेत आहे। 1.5 वाटी तांदळाची पीठ आपण यामध्ये घालत आहे। तांदळाचे पीठ आपल्याला एकसारखे दह्यामध्ये 3-4 मिनिटे फेटून घ्यायचे आहे। यामध्ये 1 वाटी आपण पाणी घालून एकसारखे तांदळाचे पीठ दह्यामध्ये फेटून घेत आहे। यामध्ये 3 हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालत आहे। छोटा 1 चमचा काळी मिरी आणि 1 चमचा काळे तीळ घालत आहे। चवीसाठी आपण यामध्ये मीठ घालत आहे। तर हे वडे तयार करण्यासाठी आपण जास्त मसाले वापरलेले नाहीत। हे मसाले घातल्यानंतर 2-3 मिनिटे पीठ आपल्याला चांगले असे फेटून घ्यायचे आहे। दुधाच्या मलाईची क्रीम ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने आपल्याला पीठ असे फेटून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचे आहे। यामध्ये तुम्ही चिमूटभर खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकता, पण मी या ठिकाणी टाकलेला नाही आहे। आणि नंतर आपण वडे तळून घेणार आहे। हाताला असे आपण पाणी लावून नंतर आपण तयार केलेले पीठ थोडे थोडे घेऊन तळण्यासाठी कढईमध्ये सोडणार आहे। वडा तळण्यासाठी आपण तेल गरम केलेले आहे आणि मीडियम गॅसच्या आचेवरती आपण वडे तळून घेणार आहे। तर हे वडे तयार करण्यासाठी आपण जास्त साहित्य वापरलेले नाही। कमी साहित्यामध्ये हे वडे टेस्टी आणि कुरकुरीत असे छान लागतात। तळण्यासाठी आपण छोटे छोटे वडे गरम तेलामध्ये सोडत आहे। वडे आपण दोन्ही बाजूंनी तळून घेणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने हे वडे तयार होतात आणि चवीला छान लागतात। वडे तळून झाल्यानंतर आणि असा कलर आल्यानंतर आपण वडे काढून घेणार आहे आणि राहिलेले वडे आपण याच पद्धतीने तळून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेतलेले आहेत आणि हे चवीला अतिशय खूप छानपैकी तयार झालेले आहेत। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा सोप्या पद्धतीने वडे तयार करा, खूप छान लागतात। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।